श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना, महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती. जन्मेजया, एवं प्राप्तवरा देवा ऋषयश्च तपोधनाः. ज्या वेळेला वृत्रासूर इंद्राच्या वधासाठी तप करत होता, तेव्हा इंद्राने अनेक प्रकारे त्याचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. वृत्रासुराला ब्रह्मदेवानी वर दिला. तेव्हा या वृत्रासुराने आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इंद्रावर स्वर्गावर स्वारी केली आणि स्वर्गावर विजय मिळवला. देवांनी पुन्हा आपला विजय व्हावा म्हणून महादेवांना प्रार्थना केली. महादेवांनी विष्णू परमात्म्याच्या प्रार्थनेचा सल्ला दिला. तिथून विष्णू परमात्म्यांची जेव्हा प्रार्थना सगळ्यांनी मिळून केली, तेव्हा आपण सगळे मिळून जगदंबेची आराधना करू असा परामर्श विष्णू परमात्म्यांनी दिला. तेव्हा देवांनी जगदंबेची आराधना केली. जगदंबेच्या आराधनेचा प्रभाव जगदंबा प्रसन्न झाली. जगदंबेने देवांना सांगितलं, काळजी करू नका, तुमची इच्छा आहे त्याचप्रमाणे घडेल. पुढे असं झालं, देवी भगवतीकडून वर प्राप्त झाल्यानंतर सर्व ऋषी देव एकत्र आले. पुढे काय करायचं तो विचार करून ते वृत्रासुराजवळ गेले. त्यावेळेला स्वतःच्या तेजाने तो असा तळपत होता की जणू काही आत्ताच त्रिभुवन भस्म करील किंवा देवांना खाऊन टाकेल. सर्व ऋषी लगबगीने त्याच्याजवळ गेले आणि गोड वाणीने त्याला म्हणायला लागले, वृत्र वृत्र महाभाग सर्वलोक भयंकर व्याप्तं तयैतत्सकरं ब्रह्मांडमखिलं किल. हे वृत्रासुरा, संपूर्ण विश्वाला तुझा धाक पडलाय. ब्रह्मांडभर तुझीच सत्ता पसरलेली आहे. पण परस्परांमधल्या वैरामुळे तुला आणि इंद्राला दोघांनाही सुख नाही आणि या वैरामुळे तुमची चिंता वाढत जातीये. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तू निश्चिंतपणे झोपू शकत नाही आणि इंद्रसुद्धा झोपू शकत नाही. कारण काय तर शत्रुत्व नेहमीच भीती उत्पन्न करीत राहणार. हे बघ, तुझं आणि इंद्राचं युद्ध संपून बराच काळ गेलाय, पण देव, असुर आणि मानव हे सर्वजण मनामध्ये नेहमीच धास्तावलेत. दुःखविरहित सौख्य मिळावं ही प्रत्येक प्राण्याला अपेक्षा असते, पण शत्रुत्वाची भावना मनात असली तर सुख तरी कुठून मिळणार. विद्वानांचं हेच सांगणं आहे, याकरता शत्रुत्व नको. ज्यांना युद्धाची खुमखुमी आहे तेच युद्ध चांगले असे म्हणणार, पण शांतीपरायण आणि विद्वान मात्र युद्धाला तसं म्हणत नाही. इंद्रिय सुखांचा नाश करणारं युद्ध त्यांना अजिबात आवडत नाही. उलट सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हत्यारं तर सोडाच, पण साध्या फुलांच्या दांडीने सुद्धा एकमेकांवर कधी वार करू नये. आणि शिवाय पुन्हा युद्धात विजयाची सुद्धा काहीच शाश्वती नाही, पण बाणांचे वार होणार याची मात्र शाश्वती निश्चित आहे. सुख मिळेल की नाही याची शाश्वती नाही. राजा, देवगुरु, ऋषी हे वारंवार त्या वृत्रासुराला समजावून सांगत होते, दैत्याधीश्वरा, संपूर्ण विश्व हे दैवाच्या अधीन आहे. अर्थातच विजय अथवा पराजय हे सगळं दैवाच्या अधीन आहे. युद्ध ही काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याऐवजी काळानुरूप स्नान, भोजन, सुखाची झोप आणि
सर्वांग सुंदर गुणी पत्नी ही सर्व या संसारात सुखाची साधनं आहेत आणि युद्धात मात्र फक्त तीव्र बाणवृष्टी आणि तलवारींचे घाव. त्यात कसलं आलं रे सुख? बरं हे बघ, ती गोष्टसुद्धा जाऊ दे. लढाईत मृत्यू आला तर स्वर्ग मिळतो असंही एक मत आहे, पण खोल विचार करशील तर हे मत मला तरी योग्य वाटत नाही. त्यापासून काहीच लाभ नाही आणि हा देह गमावून कोल्ह्या कुत्र्यांच्या मुखात पडला की पुढे सुख कदाचित मिळणार असेल तरी मूर्खाला सुद्धा असला सौदा अशा प्रकारची तडजोड अजिबात आवडणार नाही. मग बुद्धिवंताची गोष्ट कशाला? तेव्हा आम्हाला असं सारखं सारखं वाटतंय की तू आणि इंद्र दोघांनी आपापसात मैत्री करावी, त्यामुळे तुम्ही दोघंही सुखी व्हाल. आणि त्यामुळे अजून एक विशेष म्हणजे तुमचं वैर मिटलं म्हणजे आम्ही तपस्वी गंधर्व आपापल्या स्थानी सुखाने नांदू. तुमच्या सततच्या युद्धामुळे प्रजेलासुद्धा अतिशय पीडा होती आहे. यासाठी आमची इच्छा आहे की तुम्हा दोघांमध्ये सख्य असावं, सर्वत्र सुखाचं साम्राज्य असावं. बघा, वारंवार आम्हाला तर हेच वाटतंय, आमची अशी उत्कट इच्छा आहे. या तुमच्या मैत्रीच्या प्रस्तावामध्ये आम्ही मध्यस्थी करतो. ऋषी म्हणायला लागले, दोघांमध्ये शपथपूर्वक परस्परांविषयी बंधुभाव असावा असं निश्चित आम्ही प्रयत्न करू. तुझी इच्छा असेल तिथे त्यावेळी तुझ्या समक्ष इंद्र शपथ घेऊन तुझी खात्री पटवून देईल, मग तर झालं. राजा, ऋषी म्हणायला लागले, वृत्रा, पृथ्वी सत्याच्या आधारे कायम आहे. सत्यामुळे सूर्य तापतो आणि वारासुद्धा नियमित वाहतो. समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही, त्याचं कारण सत्य. तेव्हा तुमची मैत्री सत्यपूर्वक असली पाहिजे आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही एकत्रपणे भोजन करमणूक जलविहार करून सगळीकडे सगळ्यांना आनंद द्यावा अशी आमची इच्छा आहे. व्यास म्हणाले, महर्षी वचनम श्रुत्वा तानुवाच महामतिः. ऋषी लोकांचं असं आश्वासन मिळालं तेव्हा वृत्रासूर म्हणाला, मुनींनो, अवश्यं भगवंतो मे माननीयास्तपस्विनः. तपस्वी आहात आपण, आम्हाला वंदनीय आहात. वृत्रासूर म्हणायला लागला, तुम्ही कधी असत्य बोलणार नाही. तुम्ही शांती सदाचार या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्याकडून मी कपट कधीच होणार नाही याची खात्री बाळगतो. पण तुम्हाला माहिती नाही, तो इंद्र सभ्य नाही, उलट तो बेशरम दुष्ट आणि ब्रह्मघातकी आहे. अशा सारख्यावर विश्वास ठेवणं शक्यच नाही. तुम्ही साधू सदाचारी असल्यामुळे तुमची बुद्धी निर्मळ आहे. तुम्ही शांतचित्त आहात, तुमच्यावर मी विश्वास ठेवेल हो. पण तो कपटी इंद्र, त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला सुद्धा त्याचं कपट माहिती नाही. खरं सांगायचं तर दुष्टाकरता मध्यस्थी करणं हे तुम्हा ऋषींचं कामच नाही. मुनी त्याला पुन्हा म्हणायला लागले, वृत्रा, प्रत्येक जीवाला केल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. तेव्हा दुष्टबुद्धी लोक दुसऱ्याला फसवून सुखाने कसं बरं राहू शकतील? आणि विश्वासघातकी माणसांना नरक मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्या वाट्याला दुःख येणारे हेही निश्चित आहे. अगदी ब्रह्मघातकी सुरापान करणारा त्यालाही प्रायश्चित्य घेण्याची सोय आहे. पण विश्वासघातकी आणि मित्रद्रोह करणाऱ्यासाठी कोणतंही प्रायश्चित्त नाही. त्यांच्या कपाळी नरकच असतो. तेव्हा तुझ्या मनात तुला जे काही वाटत असेल तू ते स्पष्टपणे सांग, अगदी निशंक मनाने सांग. त्याच आधारावर तुमच्या दोघांमध्ये आम्ही तह करू. तुला कायम सांगतो, तू अगदी विश्वासाने आमच्यावर विश्वास ठेवून हे कर. वृत्रासूर म्हणाला, महाराज, न शुष्केण न च चार्द्रेण नाश्मना न च दारुणा न वज्रेण महाभाग न दिवानिशिनैव च. अहो महाभाग्यवंत मुनींनो, सर्व देव आणि इंद्र यांनी कोरड्या अगर ओल्या वस्तूने, लाकूड दगड किंवा वज्राने, रात्री किंवा दिवसा मला
मारता कामा नये अशी माझी अट आहे. ही माझी अट जर कबूल असेल तरच तह होईल, तरच मी तडजोड करायला तयार आहे, नाही तर हे शक्य नाही. महर्षी व्यास म्हणाले, राजा, ऋषींनी त्याची अट आनंदाने मान्य केली. तात्काळ इंद्राला तिथे बोलावून घेतल्या गेलं. त्याला सर्व अटी सांगितल्या गेल्या. त्यानेही मुनिजनांना आणि अग्निदेवतेला साक्ष ठेवून शपथ घेतली आणि तो भयरहित झाला. मग इंद्रावर विश्वास ठेवून वृत्रासुरही इंद्राबरोबर मिळून मिसळून राहू लागला. दोघंही केव्हा गंधमादन पर्वतावर तर केव्हा समुद्राच्या काठी फिरायला लागले. अशा प्रकारे तह झाल्यामुळे वृत्रासुर आनंदित झाला. तो निशंक होऊन विहार करू लागला. पण देवराज इंद्राच्या मनात मात्र वेगळ्याच विचारांची खळबळ चाललेली होती. वृत्रासुराचा घात करण्याची संधी तो वारंवार शोधत होता. वृत्रासुराचं वर्म शोधित असताना बराच काळ गेला. 1 वर्ष गेलं तेव्हा वृत्राचा इंद्रावर संपूर्ण विश्वास बसला. सरळ सुस्वभावी वृत्रासुर आणि भयंकर कपटी इंद्र अशी विसंगती जोडी दैवाने जमवली खरी. इंद्राचे घातकी विचार त्याच्या मनात सतत थैमान घालत होते. ही गोष्ट विश्वकर्म्याच्या लक्षात आली. तेव्हा तो पुत्राला बोलावून सांगू लागला, बाळा, मी जे काही बोलणार आहे तू मनापासून ऐक. हे बघ, तू कायम लक्षात ठेव, कोणाशी शत्रुत्व निर्माण झालं की मग पुन्हा त्याच्यावर विश्वासून कधीच राहू नये. इंद्र हा तुझा हाडवैरी आहे. तो तुझं अनिष्टच करणार. तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तो अतिलोभी, द्वेषबुद्धीने भरलेला आणि दुसऱ्याचं चांगलं होतंय हे त्याला बघवत नाही. त्यामुळे मला असं वाटतं तू त्याच्यावर विश्वास ठेवू नये. परस्त्रियांचा लंपट व्यभिचारी, पापबुद्धीचा आणि फसवा, दुसऱ्यांची वर्म हुडकवणारा, क्रूर, मायावी आणि अतिशय विचित्र तो आहे. त्याचं एकच पापकृत्य तुला सांगतो ते ऐक. या पाप्याने त्याच्या स्वभावाप्रमाणे पापाची भीती न बाळगता आपल्याच आईच्या गर्भात प्रवेश करून तिथे वाढणाऱ्या जीवाला कापून काढलंय. अगोदर 7 तुकडे केले, पण पुन्हा त्या 7 प्रत्येकी 7 असे 49 तुकडे त्यांनी केलेत. तेव्हा अशासारख्यावर केव्हाही विश्वास ठेवू नये. जो सदैव पाप कर्मात बुडाला आहे त्याला पापाचे कसले आणि काय भय. तो तेच करणार जे त्याचं मन सांगतं. महर्षी व्यास म्हणाले, राजा, पित्याने जरी अंतःकरणापासून आणि कळकळीने सांगितलं असलं तरी वृत्राला ते पटलं नाही. एवं प्रबोधित पित्रा वचनैर्हेतु संयुतै न बुबोधत वृत्र आसन्न मरण किल. नाही पटलं. त्याची आयुष्य मर्यादाच संपली होती म्हणून असं घडलं म्हणा. मग एक दिवस वृत्रासुराला समुद्राच्या काठी फिरताना इंद्राने पाहिलं. ब्रह्मदेवाने दिलेल्या वृत्रासुराच्या वरदानाचा तो विचार करायला लागला. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की ही तिन्ही सांजेची वेळ, संध्येची वेळ, अर्थात दिवसही नाही रात्रही नाही. हा दैत्य एकटाच सापडलाय. हीच याला मारण्याची योग्य संधी आहे. तेव्हा त्यांनी तात्काळ विष्णू परमात्म्याचं स्मरण केलं. तो अदृश्यपणे हजर होऊन वज्रात शिरला. इंद्राचे विचारचक्र पुन्हा वेगाने चालू झाले. तो एकाग्र मनाने त्याला कशा प्रकारे मारता येईल ते पाहू लागला. त्याने विचार केला की देव दानव यांना सुद्धा न आटोपणाऱ्या या अजिंक्य शत्रूला समोरासमोर मारणं तर शक्य नाही, पण जर कपटाने मारलं नाही तर हा कधीच मरणार नाही आणि आमच्या कपाळीचा वनवास कधीच संपणार नाही. अशा प्रकारच्या चिंतेत असतानाच त्याची दृष्टी एकाएकी समुद्राच्या लाटांवरच्या फेसावर गेली आणि तो मनाशीच म्हणाला, वाह, हा फेस तर कोरडाही नाही आणि ओलाही नाही. तेव्हा त्याने तात्काळ तो फेस ओंजळीत घेतला. भक्तिभावपूर्वक त्या पराशक्तीची, भुवनेश्वरीची आराधना, त्या पराशक्तीचं आवाहन त्यांनी त्या फेसामध्ये केलं. विष्णू परमात्मा आधीपासूनच तिथे होते. त्या फेसात वज्र पूर्णपणाने झाकून घेतलं आणि वृत्रावर त्यांनी वार केला. एखादा पर्वतकडा कोसळून पडावा तसा तो दैत्य
तत्क्षणी गतप्राण होऊन पडला. त्याच वेळी इंद्राचा आनंद त्रैलोक्यात मावेनासा झाला. ऋषींनी इंद्राची स्तुती गायन करण्यास आरंभ केला. मग इंद्राने नंदनवनात देवीची पद्मराग मण्याची मूर्ती स्थापन केली. तिची त्रिकाळ अर्चना सुरू केली. तेव्हापासून देवांची कुलस्वामिनी श्री जगदंबा बनली. मग इंद्राने विष्णूंचं पूजन केलं. वृत्रासुराच्या मृत्यूनंतर मंगलवायू वाहू लागला. देव, गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर हे सगळे निर्धास्त निश्चिंत झाले. खरं तर भगवतीने वृत्राच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण केला आणि फेसात प्रवेश केल्यामुळेच इंद्राच्या निमित्ताने तो दैत्य मारला गेला. याचमुळे भुवनेश्वरी देवीचं एक आणखीन नाव पडलं, ते असं वृत्रघातिनी. इंद्राच्या हातून वध करविल्यामुळे लोक इंद्राने मारला असं सर्वत्र म्हणतात, पण ही सगळी जगदंबेची माया आहे. आणि राजा, यापुढे आणखी काय कथाभाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.